महागणाधिपतये नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवत्तमसां राशिनाशयति विघ्नानाम्। श्रीसरस्वत्यै नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतीप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीगुरुदेव दत्तात्रेयाय नमः। कृते जनार्दनो देवश्रितायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुन्द विष्णो भगवन् नमस्ते। श्री श्री गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे कृपाळुवा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण अथ नवमोऽध्यायः। युधिष्ठिर आदींचे भीष्मांच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग। सूत म्हणाले, अशा रीतीने युद्धामुळे प्रजेला पीडा झाल्यामुळे राजा युधिष्ठिर भयभीत झाला होता. नंतर सर्व धर्मांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तो जेथे भीष्म पितामह शरशय्येवर पडले होते त्या कुरुक्षेत्रावर गेला. शौनकादी ऋषींनो, त्यावेळी ज्या रथाला चांगले घोडे झुंपले होते अशा सुवर्णजडित रथात बसून ते सर्व बांधव बंधू युधिष्ठिरा मागोमाग गेले. व्यास, धौम्य आदी मुनीही त्यांच्याबरोबर होते. शौनका, भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसले. तेव्हा त्या सर्व बंधूंच्यासह युधिष्ठिर यक्ष समुदायात कुबेर शोभून दिसावा तसा शोभून दिसत होता. आपले अनुयायी आणि भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर तेथे गेल्यानंतर पांडवांना दिसले की स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवासारखे भीष्म पितामह पृथ्वीवर पडले होते. सर्वांनी त्यांना प्रणाम केला. शौनका, भरतवंशाचे भूषण असलेल्या भीष्म पितामहांना भेटण्यासाठी त्यावेळी सर्व ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी तेथे आले होते. पर्वत, नारद, धौम्य, भगवान व्यास, बृहद्दश्य, भारद्वाज तसेच आपल्या शिष्यांसह परशुराम, वसिष्ठ, इंद्रप्रमद, त्रित, गृत्समद, असित, कक्षीवान, गौतम, अत्री, विश्वामित्र, सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्ध हृदय असणारे महात्मे तसेच शिष्यांसहित कश्यप, अंगिरापुत्र बृहस्पती इत्यादी मुनिगणही तेथे आले होते. देशकाल निर्णय जाणणाऱ्या धर्मज्ञ भीष्म पितामहांनी त्या थोर ऋषींना एकत्र आलेले पाहून त्यांचा मनाने आणि दृष्टीने यथायोग्य सन्मान केला. ते भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव जाणत होते. स्वलीलेने मनुष्यरूप धारण करून तेथे बसलेल्या जगदीश्वराची तसेच हृदयात विराजमान झालेल्या भगवान श्रीकृष्णांची त्यांनी पूजा केली. पांडव मोठ्या नम्रतेने आणि प्रेमाने भीष्म पितामहांजवळ बसले. त्यांना पाहून भीष्म पितामहांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. ते त्यांना म्हणाले, हे धर्मपुत्रांनो, तुम्ही सर्वजण ब्राह्मण, धर्म आणि भगवंतांचे आश्रित असूनही तुम्हाला एवढे कष्ट झाले आणि तुमच्यावर एवढा अन्याय झाला. अरे रे, हे तुमच्या वाट्यास यावयास नको होते. अतिरथी पांडूंच्या मृत्यूसमयी तुम्ही सर्वजण लहान होतात. त्यावेळी मुले लहान असलेल्या कुंती राणीला तुमच्यासाठी बरेच कष्ट सहन करावे लागले. जसे ढगवाऱ्याच्या अधीन असतात त्याचप्रमाणे लोकपालांसहित हे सर्व जग काळरूप ईश्वराच्या अधीन आहे. मला तर असे वाटते की तुम्हा सर्वांच्या जीवनात ज्या अप्रिय घटना घडल्या त्या सर्व त्याचीच लीला होय. जेथे धर्मपुत्र राजा युधिष्ठिर, गदाधारी भीमसेन, अस्त्रवेत्ता अर्जुन, गांडीव धनुष्य आणि स्वतः श्रीकृष्ण सन्मित्र, तिथेही विपत्ती याव्या ना. राजा, या कालरूप ईश्वराची इच्छा कोणीच माणूस जाणू शकत नाही. मोठे मोठे ज्ञानी पुरुषसुद्धा याला जाणण्याच्या इच्छेने मोहित होतात. हे युधिष्ठिरा, म्हणून संसारातील या घटना ईश्वर इच्छेच्या अधीन आहेत. त्याला अनुसरून तुम्ही या अनाथ प्रजेचे पालन करा, कारण आता तुम्हीच त्यांचे स्वामी आणि पालन करण्यास समर्थ आहात. हे भगवान श्रीकृष्ण साक्षात आदिपुरुष नारायण आहेत. आपल्या मायेने लोकांना मोहित करीत यदुवंशामध्ये गुप्तरूपाने हे लीला करीत आहेत. यांचा अत्यंत गूढ प्रभाव भगवान शंकर, देवर्षी नारद आणि स्वतः भगवान कपिल हेच जाणतात.
ज्याला तुम्ही आपला मामे भाऊ, प्रिय मित्र, सर्वात श्रेष्ठ असा हितकर्ता मानता, तसेच प्रेमाने ज्याला तुम्ही आपला मंत्री, दूत, एवढेच काय सारथी बनवितानाही संकोच केला नाही, ते श्रीकृष्ण स्वतः परमात्मा आहेत. हा सर्वात्मा समदर्शी, अद्वितीय, अहंकाररहित आणि निष्पाप असून उच्च नीच कारणामुळे कधी कोणास भेदभाव करीत नाही. हे युधिष्ठिरा, पहा ना, अशा प्रकारे समदृष्टी असूनही ते आपल्या अनन्यप्रेमी भक्तांवर किती कृपा करतात. आणि केवळ याच कारणास्तव माझ्या प्राणत्यागाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी मला साक्षात दर्शन दिले. योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्णात आपले मन गुंतवून आणि वाणीने यांच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात. त्यामुळे ते कामना आणि कर्मबंधनातून मुक्त होतात. प्रसन्न हास्य आणि रक्तकमळाप्रमाणे अरुण नेत्र असणारे, ज्यांचे मुखकमल आहे, ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते, ते चतुर्भुज देवेश्वर भगवान श्रीकृष्ण मी प्राणत्याग करीपर्यंत येथेच राहावेत. सूत म्हणाले, शरशय्येवर पडलेल्या भीष्मपितामहांचे हे बोलणे ऐकून अनेक ऋषींच्या समोरच युधिष्ठिराने त्यांना नाना प्रकारच्या धर्मासंबंधी विचारले. तेव्हा तत्ववेत्या भीष्मपितामहांनी वर्ण आणि आश्रमानुसार असणारे पुरुषांचे स्वभावविहित धर्म, वैराग्य व आसक्तीमुळे होणारे निवृत्ती आणि प्रवृत्तीरूप विविध धर्म, दानधर्म, राजधर्म, मोक्षधर्म, स्त्रीधर्म आणि भगवत धर्म यांचे वेगवेगळे संक्षेपाने आणि विस्तारपूर्वक वर्णन केले. शौनका, त्याचबरोबर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ, त्यांच्या प्राप्तीची साधने यांविषयी अनेक उपाख्याने आणि इतिहास सांगत विभागशः वर्णन केले. अशा प्रकारे भीष्मपितामह धर्मप्रवचन करीत होते. तशात उत्तरायण सुरू झाले. इच्छामरणी योगी पुरुष याचीच इच्छा करतात. त्यावेळी अतिरथी भीष्मांनी मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असलेल्या आदिपुरुष पितांबरधारी चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी एकाग्र केले. त्यांच्या शस्त्रप्रहारांच्या वेदना भगवंतांच्या दर्शनानेच तात्काळ नाहीशा झाल्या. तसेच भगवन मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले. आता शरीरत्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या स्तुतीस सुरुवात केली. भीष्म म्हणाले, माझी अत्यंत शुद्ध आणि कामनाविरहित झालेली बुद्धी मी मृत्यूसमयी यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतो. ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालू आहे, त्या प्रकृतीचा ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधी लीला करण्याच्या हेतूने स्वीकार करतात. ज्यांचे शरीर त्रिभुवनात सुंदर तसेच तमाल वृक्षाप्रमाणे 6व्या वर्णाचे आहे, ज्यावर सूर्यकिरणांसमान श्रेष्ठ पीतांबर झळकत आहे, ज्यांच्या मुखकमलावर कुरळे केस भुरभुर उडत आहेत, त्या अर्जुन सख्या श्रीकृष्णांवर माझे निष्काम प्रेम असो. युद्धाच्या वेळी ज्यांच्या चेहऱ्यावर भुरभुर उडणारे कुरळे केस घोड्यांच्या टापांच्या धुळीने माखले होते आणि धर्मबिंदू त्यावर शोभत होते. मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी त्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो, त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी माझे मन रममाण होवो. आपला मित्र अर्जुन याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ताबडतोब पांडवसेना आणि कौरवसेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तेथे थांबून ज्यांनी आपल्या केवळ दृष्टीने शत्रुपक्षाच्या सैनिकांचे आयुष्य हिरावून घेतले, त्या पार्थ सखा भगवान श्रीकृष्णांवर माझे परमप्रेम निर्माण होवो. अर्जुनाने जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यातील प्रमुख अशा आम्हाला पाहिले, तेव्हा स्वजनांचा वध हे पाप समजून तो युद्धापासून परावृत्त झाला. त्यावेळी ज्यांनी गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला, त्या परमपुरुष श्रीकृष्णांच्या चरणांवर माझी प्रीती जडो. श्रीकृष्णांना हातात शस्त्र घ्यावयास लावीन अशी मी प्रतिज्ञा केली होती. ती सत्य आणि श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्यांनी आपली शस्त्रग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडून रथातून खाली उडी मारली आणि सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो, त्याचप्रमाणे रथाचे चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली. त्यावेळी ते इतक्या वेगाने पळत आले की त्यांच्या खांद्यावरील उपरणे खाली पडले आणि त्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागली. आततायी अशा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावर कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर रक्तबंबाळ होऊ लागले. अशा स्थितीत ते मोठ्या वेगाने मला मारण्यासाठी माझ्याकडे येत होते. असे भगवान श्रीकृष्णच माझे एकमात्र आश्रय असोत. अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्यांचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक घेतल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी परमप्रीती निर्माण होवो. युद्धात मरणारे वीर याच रूपाचे दर्शन करीत राहिल्या कारणाने सारूप्य मोक्षाला प्राप्त झाले.
ज्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा, मधुर हास्य, प्रेमपूर्ण दृष्टी यामुळे अत्यंत सन्मानित झालेल्या गोपी रासलीलेत जेव्हा ते श्रीकृष्ण अंतर्धान पावले तेव्हा प्रेमोन्मादाने धुंद होऊन ज्यांच्या लीलांचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या त्या भगवान श्रीकृष्णांवर माझे परमप्रेम राहो. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी मुनी आणि मोठमोठे राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा झाली होती ते सर्वांचे आत्मा असलेले प्रभू माझ्या समोर उभे आहेत. जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपांमध्ये दिसतो तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपांनी भासतात. वास्तविक ते एकच आहेत. त्या भगवान श्रीकृष्णांना मी भेदभ्रमाने रहित होऊन प्राप्त झालो आहे. अशा प्रकारे भीष्मांनी आपले मन, वाणी आणि दृष्टी यांच्या वृत्तींनी आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांमध्ये स्वतःला लीन करून घेतले. त्यांचे प्राण तेथेच विलीन झाले व ते शांत झाले. त्यांना अनंत ब्रह्मात लीन झाल्याचे पाहून दिवस मावळल्यावर पक्ष्यांचा कलकलाट थांबतो त्याप्रमाणे सर्वजण स्तब्ध झाले. त्यावेळी देवता आणि मनुष्य नगारे वाजवू लागले. साधू स्वभावाचे राजे त्यांची प्रशंसा करू लागले आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. हे शौनका, युधिष्ठिरांनी त्यांची अंतक्रिया करविली त्यावेळी काही वेळ ते शोकमग्न झाले. त्यावेळी मुनिवर्यांनी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची रहस्यमय नावांनी स्तुती केली आणि कृष्णमय हृदय झालेले त्या आपापल्या आश्रमात परत गेले. तत्पश्चात भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर युधिष्ठिर हस्तिनापुरात परत आले आणि तेथे त्यांनी आपले चुलते धृतराष्ट्र आणि तपस्विनी गांधारी यांचे सांत्वन केले. धृतराष्ट्राची आज्ञा आणि भगवान श्रीकृष्णांची परवानगी घेऊन समर्थ राजा युधिष्ठिराने आपल्या वंशपरंपरागत साम्राज्याचे धर्माने पालन करण्यास सुरुवात केली. अध्याय 9 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया प्रथमस्कंदे युधिष्ठिरराज्य प्रलम्भो नाम 9मोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षमतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. कशालादिला जन्मतेहि कळेना करावे परिकायतेहि सुचेना. जावो न जीवन परिमाजे वाया क्षमा कर श्री सद्गुरुराया. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु.